तर आज यवतमाळले मी एक पेपर द्यायला आलतो, जिथं माझ्या काही जुन्या मित्राचं बी दर्शन होऊन गेलं. तर सगळ्यांनी राम राम. मी करा ना आज सकाळीच मी केली तयारी, कारण आज मला जायचं होतं यवतमाळले. आता डिग्री तर करून झाली आहे माही, तर समोर काही कामधंदा बी पाहा लागते. म्हणूनच तर अभ्यास करून इकडे तिकडे पेपर द्यायला जावं लागते. पण रस्त्यात एवढं ट्रॅफिक राहिल्यावर माणसाचं लवकर जाणं तरी कसं होईन. एक तर बहिणी तळेगाव पाचचा उडानपूल बी अजून बनते का नाही बनत 10 वर्ष काय माहित. आता बिनफालतूच लोकायला त्रास आहे. कुठे 10 मिनिटं लवकर पोचाव तर अर्धा घंटा जास्तच लागते. तसा तर मी आज थोडासा लेटच झालतो, कारण तर माझ्या पेपरचं सेंटर होतं वसंतराव नाईक कॉलेज, जिथं माझ्या पहिले कधीच येणं नाही झालं. आता म्हणलं मस्त कॉलेज पूर्ण हिंडून काढतो, पण इकडे वेळेवर माझा मित्र बी येऊन गेला आणि त्याच्यात मग पेपरचा बी टाइम होऊन गेला. मग डायरेक्ट पेपर झाल्यावरच बाहेर निघाले भेटलं ना, हिंडाले फुरसत भेटली ना फिराले. पण एवढ्या लोकांच्या चंगळीमध्ये एक 12वीचा जुना मित्र भेटून गेला. मस्त मग त्याची भेट घेऊन घेतली. इकडे या कॉलेजला टाटा बाय बाय करून आपल्या तोंडाले शेला गुंडाळून गाडी काढली, निघालो आपल्या वडबोरीच्या रस्त्यानं. आता पेपर देऊन गाडीवर फिरून मी गेलतो थकून. मग घरी पोहोचल्यावर मस्त कूलरच्या हवेमध्ये एक झोप घेतली आणि उठल्यावर पाहतो इकडे माझ्या बहिणी काहीतरी अगावधंदे करत होत्या. म्हणली बनवून काय राहिल्या इकडे. मग हे गोल गोल तुकडे पाहतो तर मग मला समजलं का येईनी बनवून राहिले आता भाकरवडी. आता ताई घरी आल्यावरच काहीतरी नवीन खायला भेटते माणसाले, नाही तर असं तर काहीच भेटत नाही. तशी हे भाकरवडी ताईनं मागच्या वेळेस बी एक नंबर बनवली होती. आज तर तसा मोसम बी एकदम बढिया होता, ज्याच्या सोबत सोबत मस्त भाकरवडी खाण्यात अलगच मजा येऊन गेली. तसा तर पाऊस गिन काही जास्त आला नाही, 2-4 थेंब पडले आणि ते बी असे पडले का जसा कोणतरी पाण्याचा फवारच मारला. आता माझ्या बहिणींचा ह्या चाटूक चारा खाल्ल्याशिवाय दिवस काही चांगला जात नाही, तर त्याच्यासाठी हे पुढे आणाच लागते. हे नेतानी मग काही जणांना मला आवाज दिला. म्हणला आता यायचा व्हिडिओ कधी काढलाच नाही, आज काढूनच टाकाव. तशा माझ्या सगळ्या प्रेमाच्या लोकांचं मन तर कधी मी दुखवत नाही. फोटो काढायचा राव, व्हिडिओ काढायचा राव, कोणालाच नाही म्हणत नाही. तर चला मग आता आजच्यासाठी ते एवढंच. भेटू आता.